पुण्यातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या जैन बोर्डिंगचा बेकायदेशीरपणे झालेला भूखंड व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये सकल जैन समाजाने मोर्चा काढला। जैन समाजातील रोष व्यक्त करण्यासाठी अशोक स्तंभापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय। विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे जागा विकल्यामुळे समाज संतप्त झालाय। याचाही आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पुण्यातील जैन समाजाच्या बोर्डिंगचा बेकायदा व्यवहार रद्द व्हावा यासाठी नाशिकमध्ये देखील आज जैन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि नाशिकमधले सगळे जैन बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जी महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमध्ये हा मोर्चा आहे आणि पूर्ण भारतामध्ये हा मोर्चा चालू आहे। जैन समाजाची मांग आहे का हे जे सेलडीड झालेलं आहे जैन हॉस्टेलच्या संदर्भात ते सेलडीड रद्द व्हावं आणि ही जागा जैन समाजातल्या गरीब मुलांसाठी परत मिळावी। आज हा मोर्चा आम्ही सकल जैन समाजाच्या माध्यमातून करत आहोत आणि आमची एकच मागणी आहे की HNDचा जो व्यवहार विक्रीचा झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत हा व्यवहार रद्द झाला पाहिजे। जोपर्यंत कंप्लीट त्याचा कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत आमची मागणी हीच राहील की हा व्यवहार आणि त्या संदर्भात असलेलं सगळं काही रद्द झालं पाहिजे। पण जोपर्यंत जैन समाजाच्या नावावर HNDच्या नावावर परत सातबारा होत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील आणि हा तीव्र आंदोलन मध्ये आता सर्व समाजांना आम्ही एकत्रित करणार आहोत आणि आव्हान करणार आहोत की सगळ्यांनी आमच्या बरोबर साथ द्यावी। जैन समाज अहिंसावादी आहे, त्याच्यामुळे आम्ही शांततेने हा मोर्चा काढत आहोत। उद्या आम्ही अनशनला बसणार आहोत जोपर्यंत आमचा होणार नाही तोपर्यंत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।